नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी तुम्हाला इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना तुमचा जो 8वा धडा आहे, आवर स्केलेटल सिस्टम अँड द स्किन, तर त्याबद्दल हा जो धडा आहे ते मी तुम्हाला अर्धा शिकवून झालेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल ना मुलांनो, तर नक्की बघा, तुम्हाला खूप उपयोग होईल या धड्याचा. ठीक आहे, तर आपण कुठपर्यंत शिकलो आहोत भाग 1 मध्ये? तर भाग 1 मध्ये आपण शिकलेलो आहोत आपलं ऑर्गन सिस्टम इन ह्युमन बॉडी शिकलेलो आहोत. फ्रॅक्चर कसं असतं, काय असतं त्याबद्दल आपण अभ्यास केलेला आहे. बोन्सच्या बद्दल आपण अभ्यास केलेला आहे. द ह्युमन स्केलेटल सिस्टमच्या बद्दल आपण अभ्यास केलेला आहे. किती प्रकारचे बोन असतात, कोणकोणत्या प्रकारचे बोन असतात, त्यांचा आकार कसा काय असतो त्याबद्दल आपण संपूर्णपणे माहिती घेतलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण शिकता शिकता आता आपण पोहोचलेलो आहोत द एक्सियल स्केलेटन पर्यंत. तर काय आहे एक्सियल स्केलेटन? तर भाग 2 मध्ये आज मी हा धडा पूर्ण करणार आहे. ठीक आहे, तर जरा मला सर्दी झालेली आहे, त्यामुळे माझा जरा आवाज बरोबर येत नाही आहे, तर आय होप तुम्ही कोऑपरेट कराल माझ्या बरोबर. ठीक आहे, तर द एक्सियल सिस्टम म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये येतं सगळ्यात आधी स्कल. स्कल म्हणजे काय? स्कल म्हणजे खोपडी. बघा इथे दिलेलं आहे चित्र, स्कल, खोपडीचं चित्र दिलेलं आहे ना. क्रॅनियम सुद्धा म्हणतात त्याला. ठीक आहे, स्कल किंवा क्रॅनियम. ओके. द स्कल इज फॉर्म्ड बाय द बोन्स ऑफ द हेड अँड फेस. आता स्कल हे आपला चेहरा आणि आपलं डोकं एवढा तो हे असतं, आपला तोंड आणि आपलं डोकं एवढं सगळं कव्हर करणारं बोन असतं, हाड असतं. देर आर ऑल टुगेदर 22 बोन्स इन द स्कल. तर आपल्या स्कलमध्ये एकूण किती हाडं असतात? तर आपल्या स्कलमध्ये सर्व मिळून 22 हाडं असतात. 22 बोन्स म्हणजे 22 हाडं असतात. 8 इन द हेड, 8 डोक्यावर असतात, अँड 14 इन द फेस, आणि 14 जी हाडं असतात ती आपल्या चेहऱ्यावरती असतात. एक्सेप्ट फॉर द लोअर जॉ, नन ऑफ द बोन्स ऑफ द स्कल कॅन मूव. आता बघा इथे जे तुम्हाला स्कलचं जे चित्र दिलेलं आहे, त्या चित्रामध्ये हा जो लोअर जॉ तुम्हाला दिसत आहे ना, तर तो लोअर जॉ मॅन्डिबल म्हणतात त्याला. तर तो जो लोअर जॉ आहे ते आपण चावण्यासाठी वगैरे त्याचे हालचाल करतो की नाही, तर त्या व्यतिरिक्त आपल्या चेहऱ्यावरचा कोणताही अवयव हलू शकत नाही, हालचाल करू शकत नाही. मूव होणे म्हणजे हलणे. चावताना आपण चावतो ना, तर फक्त खालचा जबडा तेवढाच आपण वर खाली करत असतो. विच ऑर्गन ऑफ आवर बॉडी डन द स्कल प्रोटेक्ट? तर आपलं जे स्कल असतं ते आपल्या शरीरातील कोणत्या इंद्रियांना प्रोटेक्ट करत असतं? जरा द्या जोर तुमच्या मेंदूला. त्यानंतर येतं रिबकेज. रिबकेज म्हणजे हे बघा इथे छातीचा पिंजरा. ठीक आहे, तर रिबकेजमध्ये फील द लेफ्ट अँड राईट साइड ऑफ युअर चेस्ट विथ युअर हँड ऑर फिंगर. आत्ता जरी तुम्ही तुमच्या छातीला हात लावून बघितलं ना, डावीकडे आणि उजवीकडे, तर तुमच्या हाताला ते रिबकेज लागेल. बरोबर तपासून बघा, आहे की नाही तुम्हाला रिबकेज लागलं ना हाताला?
लागतायत ना हाडं. एकेका मुलांचे तर शर्ट जरी काढला तरी सुद्धा त्यांची हाडं दिसतात, रिबकेज, आणि मोजता सुद्धा येतात ती हाडं, हो की नाही. तर तो रिबकेज आपल्याला हातांना लागतो. ठीक आहे. तर हाऊ मेनी बोन्स कॅन यू फील ऑल टुगेदर ऑन द 2 sides. आता इथे बघा रिबकेजचं चित्र दिलेलं आहे. मध्ये एक असं हाड दिसत आहे आणि त्याच्या अवतीभोवती आपल्याला हाडं दिसत आहेत की नाही, पिंजऱ्यासारखी. तर किती हाडं असतील ती, आणि तुमच्या हाडाला किती लागली, आता हाताला हाडं किती लागली तुमच्या छातीची, सांगा मला कमेंट करू ना, किती हाडं तुम्हाला मोजता आलीत म्हणून. ठीक आहे. चेक इन द सेंटर हाऊ मेनी बोन्स डू यू फील. आता मधून तुम्ही चेक करायला सुरुवात करा, किती हाडं तुम्हाला हाताला फील होत आहेत, जाणीव होत आहे हातांना. द केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इज कॉल्ड द रिब केज. द केज लाईक स्ट्रक्चर. केज म्हणजे काय? केज म्हणजे पिंजरा. तर आपला हा जो छातीची जी हाडं आहेत ती कशासारखी आहेत? पिंजऱ्यासारखी आहेत. ठीक आहे, म्हणून त्याला रिब केज म्हणतात. ठीक आहे. छातीमध्ये असलेला पिंजरा, हाडांचा पिंजरा. इन द चेस्ट देर इज वन वर्टिकल फ्लॅट बोन कॉल्ड अ स्टर्नम. आता त्या रिब केजमध्ये एक उभा बोन आहे, हाड आहे, तर त्याला काय म्हणतात? स्टर्नम म्हणतात. 12 pairs of flat bones called ribs. आता 12 आडवी हाडं बघा दिसतात तुम्हाला, त्याला म्हणतात रिब्स. आर जॉईन टू इट साईड वे. हे जे मधलं हाड आहे ना, त्या हाडाला लागून हे रिब जॉईन झालेले आहेत. आजूबाजूने ते जॉईंट झालेले आहेत, जोडले गेलेले आहेत. These 25 bones form the rib cage. तर इकडची हाडं आणि इकडची हाडं आणि मधलं हाड टोटल मिळून 25 हाडं होतात. तर हे 25 हाडं मिळून एक रिब केज तयार होतो. इट इज जॉईन टू द स्पाइन ॲट दी बॅक. आता हे रिबकेज जे आहे ते मागे कशाशी जोडलेलं आहे? तर स्पाइन म्हणजे आपल्या मणक्याशी ते जोडलेलं आहे. बघा इथे खालून तुम्हाला दिसत आहे ना, मणक्याला जोडलेलं ते. तर ते बॅक स्पाइनला जोडलेलं आहे. द स्पाइन. आता स्पाइनच्या बद्दल आपण अभ्यास करूया. हे बघा इथे दिलेलं आहे. स्पाइन म्हणजे काय? स्पाइन म्हणजे आपल्या पाठीचा कणा, मणकं. ठीक आहे. बॅकबोन पण म्हणतात त्याला, आणि वर्टिब्रल कॉलम सुद्धा म्हणतात. द स्पाइन इज फॉर्म्ड बाय पॅडलॉक शेप्ड बोन्स प्लेस्ड स्ट्रेट वन above the other. आता द स्पाइन इज फॉर्म्ड बाय पॅडलॉक शेप. त्याचा आकार कसा आहे? तर त्याचा आकार इथे बघा तुम्हाला दाखवलेला आहे. त्याला कोणता शेप म्हणतात? पॅडलॉक शेप असं म्हणतात. ठीक आहे. तर देर आर ऑल टुगेदर 33 बोन्स इन द स्पाइन. तर एकूण त्या स्पाइनमध्ये किती हाडं असतात? तर 33 हाड असतात. 33 बोन्स असतात. ईच कॉल्ड अ वर्टिब्रा. तर प्रत्येक हाडाला वर्टिब्रा म्हणतात. दीज बोन्स आर अरेंज्ड वन अबव दी अदर फ्लेक्सिबल. हे जे बोन आहेत ना, ते एकमेकांशी जोडलेले आहेत. ठीक आहे. आणि ते खूप फ्लेक्सिबल असतात. फ्लेक्सिबल म्हणजे सहजतेने हलणारे. ठीक आहे. वाकणारे वगैरे असं. द स्पाइन प्रोटेक्ट्स द स्पाइनल कोड. आता हा जो पाठीचा कणा असतो तो कुणाला प्रोटेक्ट करतो?
स्पायनल कोडला प्रोटेक्ट करतो. बघा इथे स्पायनल कोड दिलेला आहे ना, त्याच्यावरती तुम्हाला बॅकबोन दाखवलेलं आहे, तर तो त्याला प्रोटेक्ट करतो म्हणजे त्याचं संरक्षण करतो. द स्पाइन प्रोटेक्ट्स द स्पायनल कोड दॅट ओरिजिनेट्स फ्रॉम दी ब्रेन. तर तो सुरू कुठून होतो? इथे बघा खोपडी दाखवलेली आहे चित्रामध्ये, त्या खोपडीपासून ते स्पाइन गेलेलं दाखवलेलं आहे, मग ते खालपर्यंत आलेलं दाखवलेलं आहे. तर त्याची सुरुवात कुठून होते? आपल्या ब्रेन पासून होते. ते सगळे जोडलेले अवयव आहेत. वी शुड हॅव what would have happened if we did not have a backbone. जर आपल्याला पाठीचा कणाच नसता तर काय झालं असतं? The appendicular skeleton. The human body has 2 arms and 2 legs. आता appendicular skeleton काय असतं ते आपण शिकणार आहोत. आपल्या शरीरामध्ये 2 हात आणि 2 पाय असतात, ओके नाही? The different parts of the arms and legs have several bones. आता हात आणि पाय ह्यांना एक ठराविक हाडांनी जोडलेलं आहे, ओके, कनेक्टेड टुगेदर बाय जॉईंट्स. आता ते कशाने जोडलेले आहेत? तर मध्ये त्याच्या जॉईंट्स आहेत. जॉईंट्स म्हणजे जोडण्याची बाजू आहे. जसं आपला हात आहे, हाता आणि वरचा हात आणि खालचा हात जोडणारं आपलं काय आहे? कोपरी, ओके रे. आणि पायांना कोण जोडत आहे? गुडघा, ओके. त्याला काय म्हणतात? जॉईंट्स म्हणतात. डू यू नो? तुम्हाला माहित आहे का? देर आर 3 बोन्स इन ईच ऑफ दी इयर्स. प्रत्येक कानामध्ये 3 हाडं असतात. ऑफ दीज द स्टरअप इज द स्मॉलेस्ट बोन इन अवर बॉडी. अधोरेखित करा. स्टरअप हे जे हाड असतं ते सगळ्यात छोटं हाड आहे आपल्या शरीरामधलं. इथे बघा तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. इट इज ॲज स्मॉल ॲज अ ग्रेन ऑफ राईस. किती छोटं आहे माहिती आहे का ते तुम्हाला? एक तांदळाचा जो कोण असतो ना तेवढं छोटं ते हाड आहे. अँड इज हॉलो. आणि ते कसं आहे? पोकळ आहे. इट्स शेप इज लाईक दॅट ऑफ स्टरअप. बघा इथे हा जो आकार दिसतोय ना तोच आहे स्टरअप, ठीक आहे. इन द ह्युमन बॉडी द लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट बोन इज द थाय बोन ऑर द फेमर. आता थाय म्हणजे मांडीचं जे हाड असतं. आपल्या पूर्ण शरीरामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट लांब आणि स्ट्रॉंगेस्ट मजबूत हाड कोणतं असेल तर ते आहे मांडीचं हाड. त्याला थाय बोन किंवा फेमर असं म्हणतात. इथे बघा चित्रात दाखवलेलं आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व अ ह्युमन स्केलेटन इन युअर स्कूल लॅबोरेटरी. जनरली प्रत्येक शाळेच्या लॅबोरेटरीमध्ये हाडपिंजर ठेवलेलं असतं, तर त्याचं निरीक्षण करा. ऑर अ पिक्चर ऑफ दी स्केलेटन. किंवा एखादं चित्र घ्या, स्केलेटनचं चित्र घ्या. अँड क्लासिफाय द बोन्स इन अवर बॉडी इंटू 4 टाईप्स. डिस्कस द फंक्शन ऑफ दीज बोन्स. आता ती जी हाडं आहेत ना त्या स्केलेटनचे 4 भाग करा आणि प्रत्येक भागाचं काय कार्य आहे त्यावर चर्चा करा, ठीक आहे. ट्राय दिस. मूव द डिफरंट पार्ट्स ऑफ युअर बॉडी फ्रॉम दी हेड टू द टोज अँड ऑब्झर्व द डिफरंट प्लेसेस ॲट विच दे कॅन बेंड ऑर टर्न. आता मूव द डिफरंट पार्ट्स युअर बॉडी. आता तुमच्या शरीराचे अवयव जे आहेत ना
भाग आहेत ना ते त्यांना तुम्ही जरा हलवा, त्यांचं हालचाल करा. बघा कुठून कुठून तुम्ही काय काय पार्ट हलवू शकता. आता बोटं आपण मूव करू शकतो की नाही, हात वर खाली करू शकतो, पाय वर खाली करू शकतो, पायाची बोटांचं मूवमेंट करू शकतो, हो की नाही. आपला जीभ आपण हलवू शकतो, डोळे ब्लिंक करतो, डोळे कसेही फिरवू शकतो, हो की नाही. तर अशा प्रकारे वेगवेगळे शरीराचे भाग डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्ही हलवून बघा. कुठून कुठून ते वागतं, कुठून कुठून ते टर्न होतं ते तुम्हाला कळेल. The bones in our body are connected to each other by means of ligaments. आता आपलं हे जे शरीर आहे ना, हे शरीर जोडलेलं आहे. कशाने जोडलेलं आहे तर ते लिगामेंट्सनी जोडलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण आपल्या शरीराची जी हालचाल होते, आपण वागतो, उठतो, बसतो, वस्तू उचलतो, ठेवतो, चालतो, उड्या मारतो, जे पण काही आपण करतो, तर त्या हालचाली करण्यासाठी आपल्याला कोण मदत करत असते तर ते लिगामेंट मदत करत असते. तर ते कुठे असतं लिगामेंट? जॉईंट्समध्ये. ठीक आहे. मूवेबल जॉईंट अँड इमूवेबल जॉईंट. मूवेबल म्हणजे ज्याला आपण हालचाल करू शकतो, ज्या जोडण्याने जिथे जिथे जोड आहे तिथे आपण हालचाल करू शकतो, त्याला मूवेबल जॉईंट म्हणतात. आणि इमूवेबल जॉईंटमध्ये जिथे आपण हालचाल करू शकत नाही. तर मूवेबल जॉईंट, बोन्स कॅन मूव, हाडं आपण हलवू शकतो. एक्झाम्पल, बोन्स ऑफ आर्म्स अँड लेग्स, हाताचे आणि पायाचे. बोन्स कॅन नॉट मूव. इमूवेबल जॉईंटमध्ये बोन्स कॅन नॉट मूव, आपण हाडांची हालचाल करू शकत नाही. एक्झाम्पल, बोन्स ऑफ स्कल, आपली जी खोपडी आहे ना, डोक्यावरची खोपडी, त्या हाडांची आपण हालचाल करू शकत नाही. अदर देन दी लोअर जॉ, जे मी आता शिकवलं तुम्हाला, खालचं जे लोअर जॉ आहे, आपण ज्याच्याने खातो, चावतो, त्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही अवयवाचं हालचाल करू शकत नाही. ठीक आहे. तर जॉईंट्स म्हणजे काय असतं? जॉईंट्स आर द प्लेसेस वेअर टू ऑर मोर दॅन टू बोन्स आर कनेक्टेड टू ईच अदर. जॉईंट्स आर टू टाईप्स. आता बघा ह्याच्यामध्ये हे टू टाईप्स ऑफ जॉईंट्स आपण बघितले, मूवेबल अँड इमूवेबल. ठीक आहे. मूवेबल म्हणजे जिथे हालचाल करू शकतो, इमूवेबल म्हणजे जिकडचे हालचाल करू शकत नाही. तर जॉईंट्स म्हणजे काय? दोन किंवा दोनापेक्षा जास्त हाडं जिथे जोडली गेलेली असतात त्यांनाच काय म्हणतात? जॉईंट्स म्हणतात. ठीक आहे. आता इथे काही जॉईंट्सचे प्रकार दिलेले आहेत. ठीक आहे. हे बघा इथे एक चित्र दिसते, हिंज जॉईंट्स दाखवलेलं आहे. हे बघा इथे जॉईंट आपल्याला व्यवस्थित इकडे मोठ्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हे बघा बॉल अँड सॉकेट जॉईंट्स. बॉल सारखं असतं बघा, ते हात आहे ना आपलं, हाताचं जे हे बघा शोल्डर, हे बघा इथे बॉल सारखं आहे की नाही, शोल्डरला जॉईंट असलेलं हात, ते दाखवलेलं आहे. त्यानंतर आहे ग्लायडिंग जॉईंट. हे बघा आपले जे हाताचे जे बोटं बीट आहेत ते कसे आहेत? ग्लायडिंग जॉईंट्स आहेत. तर ह्याच्याबद्दल आपण आता डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आता टाईप्स ऑफ जॉईंट्समध्ये लेट अस स्टडी सम टाईप्स ऑफ मूवेबल जॉईंट्स. आता सगळ्यात आधी आपण काही मूवेबल जॉईंट्स म्हणजे ज्याचा आपण हालचाल करू शकतो त्याबद्दल अभ्यास करूया. एक आहे हिंज जॉईंट्स. दिस टाईप ऑफ जॉईंट अलाउज द मूवमेंट ऑफ बोन्स ओनली इन वन डायरेक्शन. आता हिंज जॉईंट्समध्ये आपण आपल्या हाडांची हालचाल ठराविक एकाच डायरेक्शनमध्ये करू शकतो. इट मूव्स इन अ 180 डिग्री अँगल. किती डिग्री? 180 डिग्री अँगलपर्यंत त्या हाडांना आपण मूव करू शकतो. एक्झाम्पल, द एल्बो अँड द नी जॉईंट. एल्बो म्हणजे कोपरी आहे ना, कोपर, ते
आपण पुढून मागे असं असं करतो, पण असंच आपण मागून करू शकतो का? नाही करू शकतो की नाही. एकाच डायरेक्शनमध्ये आपण त्याचं मुवमेंट करू शकतो. असं उलटं आपण त्याला मूव करू शकतो नाही. कोपरापासून हात उलटं करू शकता का? प्रयत्न सुद्धा करू नका, नाही तर तुटून जाईल हाड तुमचं. ठीक आहे. तर एल्बो अँड नी जॉईंट. नी जॉईंट म्हणजे गुडघा. गुडघा सुद्धा आपण एकाच ठिकाणी असं फोल्ड करू शकतो. असं गुडघ्याच्या इकडे आपण असं वर फोल्ड करू शकतो का? त्याला नाही करू शकत, आणि प्रयत्नही करू नका. त्याच्यानंतर बॉल अँड सॉकेट जॉईंट. इकडे मी दाखवलं तुम्हाला. इन दिस टाइप ऑफ जॉईंट द बोन्स कॅन मूव इन 2 or more directions. इन दिस टाइप ऑफ जॉईंट्स, अशा प्रकारच्या जॉईंट्समध्ये द बोन्स कॅन मूव इन 2 or more डायरेक्शन. 2 किंवा 2पेक्षा जास्त डायरेक्शनपर्यंत आपली हाडं फिरवू शकतो आपण इन अ 360 अँगल्स. किती? 360 डिग्रीपर्यंत फिरवू शकतो. एक्झाम्पल, शोल्डर अँड हिप बोन्स. शोल्डर, आपला हा जो हाताचा शोल्डर आहे ना, आपले जे हात असतं की नाही, आपण असं गोल फिरवतो की नाही, तर ते कितीपर्यंत फिरू शकतो आपण? 360 डायरेक्शन. का? तर तो जो सांधा आहे तो कसा आहे? गोल आहे. बॉल सारखा तो आहे जोडलेला, म्हणून आपण त्याला वरून खालपर्यंत पूर्ण असा हात फिरवू शकतो. 360 डिग्रीपर्यंत फिरवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे त्याची उदाहरणं लक्षात ठेवा. उदाहरणं राईट टू नेम्समध्ये आलं तर ही नावं लिहिता आली पाहिजेत तुम्हाला. 3 ग्लायडिंग जॉईंट्स. In this type of joint, the bones can only slide over each other. Example, wrist and ankle joints. आता ग्लायडिंग जॉईंट्समध्ये आपली जी हाडं आहेत ती एकमेकांशी घासली जातात. एकमेकांमध्ये ती घासली जातात, स्लाईड होतात, सरकतात. जसं रिस्ट म्हणजे आपलं हे जे मनगट आहे, मनगटचं हाड, आणि अँकल जॉईंट्स जे आहे हे म्हणजे पायाचं जे अँकल जॉईंट्स आहे, जिकडे आपण तळवा आपला तळपाय सुरू होतो ते. ठीक आहे. तर ते एकमेकांना घासली जातात, त्याला म्हणतात ग्लायडिंग जॉईंट्स. ओके. आता कॅन यू रिकॉल विच ऑर्गन हेल्प्स अस टू सेन्स वेदर समथिंग इज हॉट ऑर कोल्ड, रफ ऑर स्मूथ एक्सेट्रा. असं कोणतं अवयव आहे ज्याच्यामुळे आपल्याला काय समजतं की कोणतीही वस्तू जी आहे ती गरम आहे, थंड आहे, रफ म्हणजे खडबडीत आहे, स्मूथ म्हणजे गुळगुळीत आहे. द स्किन. आता आपण अभ्यास करणार आहोत. स्किन म्हणजे आपली त्वचा. द स्किन इज एन इम्पॉर्टंट अँड लार्ज ऑर्गन ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. त्वचा ही आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाची आणि सगळ्यात मोठं अवयव आहे. प्रत्येक लिव्हिंग थिंग्स, प्रत्येक सजीवाच्या शरीरावरचा सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. इंद्रिय म्हणजे त्वचा. ओके. ऑर्गन म्हणजे इंद्रिय म्हणजे त्वचा. अवयव ना, ऑर्गन म्हणजे अवयव ना, नाही इंद्रिय. इंद्रिय, ऑर्गन म्हणजे अवयव. ओके. तर हे आपल्या शरीरातील सगळ्यात मोठं अवयव आहे. द स्किन हॅज हेअर. आता बघा तुम्ही तुमच्या त्वचेवरती बघा, तुम्हाला केस दिसतील, आहेत ना केस. जास्त ओढू नका, दुखेल तुम्हाला. तर प्रत्येक त्वचेवरती केस असतात. देर आर नेल्स. नख असतात. ऑन द स्किन ॲट द टिप्स ऑफ द फिंगर्स अँड टोस. बोटाच्या टोकाला नख, पायाच्या बोटांना नख असतात, पॉइंट्सवरती, टिप्सवरती. द स्किन गिव्स द सेन्स ऑफ टच. शरीरामुळे आपल्याला स्पर्शाचा अनुभव होतो.
कुणीही स्पर्श केला आपल्याला तर त्याचा अनुभव आपल्याला त्वचेमुळे होतो. सेन्स होणे म्हणजे आपल्याला जाणीव होणे की कुणीतरी आपल्याला टच करत आहे. द स्किन इज अन इम्पॉर्टंट सेन्सरी ऑर्गन ऑफ दी बॉडी. त्वचा ही आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा सेन्सरी ऑर्गन आहे. त्याच्यामुळे आपल्याला सेन्स होतो ना, म्हणजे आपल्याला कळतं काय गरम आहे, काय थंड आहे, खडबडीत आहे, गुळगुळीत आहे ते कळतं, म्हणून त्याला सेन्सरी ऑर्गन म्हणतात. द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड स्किन. इम्पॉर्टंट. व्हॉट इज स्किन? द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द बॉडी. शरीरातील सगळ्यात बाहेरचा पूर्ण शरीराला कवर करणारा अवयव म्हणजेच स्किन आहे. असं कोणता तरी भाग आहे का तुमच्या शरीराचा जो उघडा पडलेला आहे? सांगा बघू मला. नाही. प्रत्येक भाग हा बाहेरून त्वचेने कवर केलेला आहे. फक्त कुठे जाड त्वचा असते, कुठे बारीक त्वचा असते, पातळ त्वचा असते, पापुद्र्याची त्वचा असते, पण असते त्वचा. ठीक आहे. द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. आता शरीराची आपल्या त्वचेची रचना बघा कशा प्रकारे आहे, आणि ही आकृती परीक्षेमध्ये येणारच. ठीक आहे. तर व्यवस्थित ही आकृती तुम्ही समजून घ्या, 2-3 वेळा काढा. द आउटर मोस्ट कवरिंग हे झालं. द स्ट्रक्चर ऑफ द स्किन. ह्युमन स्किन इज मेड अप ऑफ 2 मेन लेयर्स. 2 महत्त्वाच्या लेयर म्हणजे आवरणांनी ते त्वचा तयार झालेली आहे. द आउटर मोस्ट लेयर इज कॉल्ड द एपिडर्मिस. सगळ्यात बाहेरची जी त्वचा आहे त्याला एपिडर्मिस म्हणतात. अँड द लेयर बिलो इज कॉल्ड द डर्मिस. आणि त्याच्या खालची जी त्वचा आहे त्याला डर्मिस म्हणतात. इथे बघा दिलेलं आहे त्वचा एपिडर्मिस, त्याच्या खालची जी त्वचा आहे ती डर्मिस. बिलो द डर्मिस देर इज अ नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स अँड नर्व फायबर्स. त्याच्या खाली तुम्ही बघा डर्मिसच्या खाली ब्लड वेसल्स आणि नर्व फायबर्स आहेत. त्यानंतर द subcutaneous layer under this network maintains normal body temperature. तर हे जे आहे ना सबक्युटेनियस लेयर जे आहे ते आपल्या शरीराचे बॉडीचं जे टेम्परेचर आहे, जे तापमान आहे आपल्या शरीराचं त्याला नॉर्मल ठेवायचं कार्य करते. द एपिडर्मिस हॅज वेरियस लेयर्स. आणि एपिडर्मिस वरती सुद्धा अनेक लेयर्स असतात. त्वचा सुरू आहे. कॅन यू टेल व्हॉट हॅपन्स वेन वी वॉक और प्ले इन द हॉट सन. तुम्ही सांगू शकता का आपण काय होईल जर आपण कडक उन्हामध्ये चाललो तर किंवा खेळलो तर काय होईल. वेन वी वॉक और प्ले इन द सन वी गेट टायर्ड बट द सेम टाइम आवर स्किन बिकम्स वेट. आता जेव्हा आपण सूर्याच्या कडक उन्हामध्ये खेळतो चालतो तर काय होतो, आपण थकतो हो की नाही. आणि आपल्या शरीरामधून काय येतं, आपलं शरीर जे आपलं जे स्किन असतं ते ओलं होतं. म्हणजेच काय होतं, आपल्याला घाम येतं. वेट होणे म्हणजे ओलं होणे, घाम येणे. दिस इज बिकॉज ऑफ स्वेट. तर ते जे पाणी असतं ना शरीराच्या त्वचेमधून जे बाहेर येतं त्या पाण्याला स्वेट म्हणतात. काय म्हणतात, स्वेट. अरे आज खूपच स्वेटिंग होतंय ना, म्हणजे खूपच घाम येतोय ना. स्वेटिंग होणे म्हणजे घाम येणे. स्वेट हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. स्वेट म्हणजे घाम.
कशामुळे येतं? गरमीमुळे येतं. इन द स्किन देर आर ग्लँड्स विच सिक्रेट्स स्वेट. दे आर कॉल्ड स्वेट ग्लँड्स. आपल्या त्वचेवरती काही ग्लँड्स आहेत, त्याच्यामध्ये हे घाम जमलेलं असतं, त्यालाच स्वेट ग्लँड्स असं म्हणतात. अधोरेखित करा हे वाक्य. आफ्टर प्लेइंग इन द हॉट सन और आफ्टर हार्ड फिजिकल लेबर. उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये खेळल्यामुळे किंवा खूप मेहनतीचं काम केल्यामुळे, फिजिकल लेबर म्हणजे खूप कष्टाचं आणि मेहनतीचं काम केल्यामुळे, द टेम्परेचर ऑफ द बॉडी रायझेस. आपल्या शरीराचा तापमान जो असतो तो वाढतो. राईज होणे म्हणजे वाढणे. आता राईस, RICE, राईस म्हणजे भात. RISE, राईज होणे म्हणजे वाढणे. देन स्वेट इज रिलीज्ड. त्यानंतर आपल्याला घाम यायला लागतो. काय? उन्हामध्ये खेळल्यामुळे, चालल्यामुळे किंवा अतिशय कष्टाचं काम केल्यामुळे आपल्याला घाम येतो. इट हेल्प्स टू रिड्यूस द टेम्परेचर ऑफ द बॉडी. आता घाम काय येतो? कारण की ह्या दगदगीमुळे आपल्या शरीराचा जो तापमान असतो तो वाढतो. तर त्या तापमानाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला घाम येतो. कळलं का तुम्हाला? म्हणून आपल्याला घाम येतं आणि ते आपल्या शरीराचं जे तापमान असतं त्याला नियंत्रित करतं. ओके. Our body temperature usually remains constant at approximately 37 degrees Celsius. आपल्या शरीराचं तापमान हे साधारणपणे 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. ठीक आहे. आणि ते वाढलंय का कमी झालंय हे आपण बघण्यासाठी काय करतो सांगा बघू? कशाचा उपयोग करतो बघूया. सगळ्यात आधी कोण उत्तर देतं? मला. शरीराचं तापमान मोजण्यासाठी आपण कोणत्या साधनाचा उपयोग करतो? ठीक आहे. आता इथे वरती तुम्हाला दिलेलं आहे फंक्शन्स ऑफ द स्किन. आपल्या त्वचेची कार्य. एक, प्रोटेक्टिंग द इंटरनल पार्ट्स ऑफ द बॉडी लाईक मसल्स, बोन्स, ऑर्गन सिस्टम्स एक्सेट्रा. सगळ्यात महत्त्वाचं कार्य आपल्या आतील अवयवांना संरक्षण देणे. की नाही? त्वचा आहे म्हणून आपले आतले अवयव सुरक्षित आहेत. 2, हेल्प प्रिझर्व द मॉइश्चर इन द बॉडी. तर आपल्या शरीराला मॉइश्चर देण्याचं कार्य सुद्धा कोण करतं? त्वचाच करते. आपलं स्किन नॉर्मल ठेवण्याचं कार्य त्वचाच करते. द सिंथेसायझिंग विटॅमिन डी. विटॅमिन डी जे आपल्याला सूर्यापासून मिळतं ते त्वचेपासूनच आपल्याला आपल्या शरीराला ते मिळतं. 4, रिलीजिंग स्वेट टू रेग्युलर बॉडी टेम्परेचर. जर 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा आपल्या शरीराचं तापमान वाढलं तर आपल्याला घाम येतो. घाम येऊन ते आपल्या शरीराचं जे तापमान असतं वाढलेलं त्याला नियंत्रित करण्याचं कार्य त्वचा करते. 5, गिविंग प्रोटेक्शन फ्रॉम द हीट अँड कोल्ड. त्वचा आपल्या शरीराला गरमी आणि थंडी ह्याच्यापासून सुरक्षित ठेवते. 6, द स्किन फंक्शन ॲज द सेन्सरी ऑर्गन ऑफ टच. आणि ते एक सेन्सरी ऑर्गन आहे म्हणजे स्पर्शची जाणीव आपल्याला त्वचा करून देते. पटकन आता तुम्ही समजा गप्प काहीतरी काम करत असणार आणि तुमच्या मित्राने वगैरे येऊन तुम्हाला अचानक बर्फ लावलं. तुम्हाला लगेच कळतं ना, बर्फ काय लावतो, मला थंडी लागते ना, बोलता की नाही तुम्ही? कसं कळलं तुम्हाला बर्फच लावलं त्याने? तुम्हाला असं का नाही वाटलं की त्याने कोळसा लावलाय? बर्फच लावले म्हणून का कळलं तुम्हाला? कोळसा का नाही लावला त्याने? का तर तुम्हाला थंड लागलं, हो की नाही? आता जळता जर कोळसा लावला असता तर काय झालं असतं? डान्स केला असता ना तुम्ही लोकांनी. एवढा गरम गरम चटका लावलास तू मला म्हणून.
तसं असतं ते. तर त्वचा आता फंक्शन ऑफ द स्किन 100% परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर हे सगळं समजून घ्या आणि लिहून काढा. ठीक आहे. फंक्शनमध्ये म्हणजे कार्य, आणि इथे हे तुम्हाला दिलेलं आहे मेलनिन. मेलनिन म्हणजे काय असतं? अ पिगमेंट कॉल्ड मेलनिन इज प्रेझेंट इन द सेल ऑफ द एपिडर्मिस. आता हे जे एपिडर्मिस म्हणजे वरचं जे थर आहे आपल्या त्वचेचं आकृतीमध्ये दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये हा एक सेल असतो. द मेलनिन इज सिंथेसाइज्ड इन सर्टेन ग्लँड्स इन द स्किन. आपल्या शरीरात आपल्या त्वचेवरील काही ग्लँड्समध्ये हे असतं. द पर्सेंटेज ऑफ मेलनिन डिसाइड्स द फेअरनेस और डार्कनेस ऑफ द स्किन. आता हे जे मेलनिन असतं ना, आता हे मेलनिन आपल्या त्वचेमध्ये किती आहे यावरून एखादी व्यक्ती गोरी आहे, सावळी आहे, काळी आहे, हा त्वचेचा रंग जो असतो तो मेलनिनवर ठरलेला असतो. द कलर ऑफ द स्किन ऑल्सो डिपेंड्स ऑन द क्लायमेट. आता त्वचेचं कलर सुद्धा जे असतं ते क्लायमेटवरती सुद्धा डिपेंड करतं, म्हणजे वातावरण. आता अतिउष्ण ठिकाणी राहणारी जी लोक असतात त्यांची त्वचा काळी पडते, जळते ती सूर्याच्या प्रकाशामुळे, म्हणून तिकडच्या लोकांचा रंग काळा सावळा असतो. आणि ते जर काश्मीरमध्ये गेलेत राहायला तर तिथे त्या लोकांची त्वचा काय व्हायला लागते? उजळायला लागते. ठीक आहे. तर त्वचेचा रंग हा वातावरणावर सुद्धा, क्लायमेटवर सुद्धा अवलंबून असतो. मेलनिन प्रोटेक्ट्स अवर स्किन अँड द इनर पार्ट्स फ्रॉम अल्ट्राव्हायोलेट रेज. आता मेलनिनचं एक अतिशय महत्त्वाचं कार्य हे सुद्धा आहे की सूर्याच्या किरणामधून अतिनील किरणे आपल्या शरीराच्या आत जाऊ नयेत ह्याची काळजी कोण घेतं? तर आपल्या त्वचेवरील मेलनिन घेते. फंक्शन ऑफ मेलनिन आलं परीक्षेमध्ये तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. कळलं ना तुम्हाला? व्हेरी गुड. यूज युअर ब्रेन पॉवर. विच कलर ऑफ द स्किन विल गिव्ह ग्रेटर प्रोटेक्शन फ्रॉम द सन रेज? हाऊ डज स्वेटिंग हेल्प द लोअर द टेम्परेचर ऑफ द बॉडी? आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व युअर स्किन अँड द स्किन ऑफ युअर ग्रँडमदर, ग्रँडफादर और एनी ओल्ड पीपल इन द हाऊस. आता तुम्ही तुमची त्वचा बघा कशी आहे आणि तुमच्या घरामध्ये असलेले आजी आजोबा किंवा कोणीतरी अजून म्हातारी व्यक्ती आहे तर त्यांचं तुम्ही स्किन बघा, त्वचा बघा कशी असते. व्हॉट डिफरन्स डू यू नोटीस? काय फरक दिसेल तुम्हाला? ॲज वी ग्रो ओल्डर द प्रपोर्शन ऑफ फॅट बेनीथ द स्किन रिड्युसेस. आता आपण जसजसे मोठे होत जातो तर आपल्या त्वचेच्या आतील जी फॅट असते ना, चरबी जी असते ती कमी होत जाते. However, the previously tight skin does not shrink. These causes wrinkles on the skin of older people. आता however, the previously taut skin does not shrink. आता आधी कसं आपलं जे मांस असतं त्वचेच्या आतलं ते घट्ट असतं, मजबूत असतं, म्हणून आपली त्वचा, आपली कांती अशी तुकतुकीत असं असते. पण जसं वय वाढत जातं ती जी आतली जी चरबी आहे ती कमी होत जाते आणि त्वचेवरती काय येऊ लागतात? झुर्रे येऊ लागतात. का? तर आतली जी चरबी आहे ती कमी होत जाते. त्यामुळे त्वचा ही काय होऊ लागते? ढिल्ली होऊ लागते. ठीक आहे.
दिस कॉजेस रिंकल्स ऑन द स्किन. त्यामुळे काय होतात, त्या त्वचेवरती रिंकल्स येतात. मग बघा तुम्ही असे म्हातारी माणसांची जी त्वचा असते ती कशी असते, तुम्हाला फरक समजेल. डू यू नो इट इज मेलनिन दॅट डिटरमाइन्स द कलर ऑफ अवर हेअर टू. बघा अतिशय महत्त्वाचं, मेलनिनमुळेच आपल्या केसांचा रंग सुद्धा ठरतो. कुणाचे केस लाईट ब्राऊन, कुणाचे असतात गोल्डन, कुणाचे डार्क ब्लॅक असतात, कुणाचे डार्क ब्राऊन असतात. तर प्रत्येकाच्या केसांचा कलरमध्ये फरक पडतो. कशामुळे? मेलनिनमुळे. ठीक आहे का? आता बघा मेलनिनचे जर फंक्शन विचारलं तुम्हाला तर हे सुद्धा तुम्हाला लिहावं लागेल की केसांचा रंग सुद्धा मेलनिनवरच अवलंबून असतो. जेट ब्लॅक हेअर इज ड्यू टू प्युअर मेलनिन. अगदी काळे भोर केस असतात ते अगदी शुद्ध मेलनिन असतं त्याच्यामध्ये. व्हाईल ब्राऊन लाइटर हेअर इज ड्यू टू सल्फर इन द मेलनिन. आता जेव्हा लाईट ब्राऊन असतात त्याच्यामध्ये काय मिक्स झालेलं असतं, मेलनिनमध्ये सल्फर मिक्स झालं की लाईट ब्राऊन होतात केस. अँड रेडिश हेअर कसे होतात, लालसर होतात ड्यू टू आयर्न इन द मेलनिन. आता लाल कशामुळे होतात केस लालसर, आयर्न म्हणजे लोह त्याच्यामध्ये असलं मेलनिनमध्ये की केस कसे होतात, रेडिश होतात, लालसर होतात. ऑलवेज रिमेंबर फॉर द हेल्थ ऑफ अवर स्किन इट इज इम्पॉर्टंट टू कीप इट क्लीन. आता त्वचेला चांगलं ठेवण्यासाठी त्याला काय ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. डिस्क्रिमिनेटिंग बिटवीन people based on their skin color is unscientific and wrong. आता एखाद्या व्यक्तीला त्याच्या त्वचेच्या कलरवरून ओळखणे किंवा आखणे हे अतिशय चुकीचं आहे. सायंटिफिकली ते रॉंग आहे. आता तुम्हाला कळलं ना. आता एवढे दिवस तुम्हाला माहिती नव्हतं की मेलनिनच्यामुळे आपल्या त्वचेचा शरीराचा रंग गोरे, काळे, गुलाबी रंग असे म्हणजे सुंदर असं हे सगळे जे रंग असतात ते कशामुळे येतात, आपल्या त्वचेला मेलनिनच्यामुळे येतात. ठीक आहे. त्यामुळे आता एखाद्या व्यक्तीचा रंग बघितला तर तो मेलनिन किती असेल त्याच्या शरीरामध्ये, कशा प्रकारचा असेल ते तुम्हाला आता ठरवता येईल. अवॉइड द टेम्पटेशन ऑफ यूजिंग आर्टिफिशियल मीन्स टू बिकम फेअर. आणि कधीही हे लावल्याने मी गोरी होणार, ते लावल्याने मी गोरी होणार, तर अशा नकली वस्तूंचा स्वतःला गोरं करण्यासाठी उपयोग करू नका. माझं कसं म्हणणं आहे, आपल्याला देवाने जसं दिलेली आहे ना त्वचा बिचा, तर त्याचे आभार मानायचे. थँक्यू, खूप चांगलं आहे. आणि रंगावरून कधीही स्वतःला कमी किंवा जास्त लेखायचं नाही. काळे आहात म्हणून त्याचं शरम वाटायची गरज नाहीये, गोरे आहात तर त्याचा अभिमान सुद्धा वाटायची काहीही गरज नाही. माणूस कशाने ओळखला जातो, माणूस हा त्याच्या शिक्षणाने, त्याचे संस्कार कसे आहेत, त्याची भाषा कशी आहे, तो किती शिकलेला आहे, त्याचे व्यवहार, सामाजिक व्यवहार कसे आहेत, ह्याच्यावरून माणसांचा हुद्दा ठरवला जातो. तो कसा दिसतोय, सुंदर दिसतोय का कुरूप दिसतोय, त्याच्यावरून तो ठरत नाही. आणि असे कितीतरी उदाहरण आहेत आपल्या समोर. आता तुम्हाला आवडणाऱ्या सृष्टीचंच सिनेमा सृष्टी जी आहे त्याचंच आपण उदाहरण घेऊया. सगळेच अगदी रूप सुंदर आहेत का चित्रपटांमध्ये? नाही आहेत की नाही. काही साधीबाधी पण दिसणारी लोक आहेत, फक्त त्यांचं कला आहे त्यांच्या अंगामध्ये म्हणून ते आज एवढ्या मोठ्या स्थानावरती पोहोचलेले आहेत. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण हे अवॉर्ड मिळालेले आहेत. ठीक आहे. तर वरच्या सौंदर्यापेक्षा आपल्याला मनाचं सौंदर्य पाहायला पाहिजे. ठीक आहे. आता व्हॉट वी काय शिकलो, ऑल दी बोन्स इन द बॉडी अलॉंग विथ द cartilage together form the skeletal system. The skeleton gives shape and support to the body.
The outer covering of the body is called the skin. The skeletal system and the skin perform the important function of protecting the body and the internal body parts. कळतंय ना तुम्हाला? काय एक्सप्लेन करू मी? All the bones in the body along with the cartilage together form the skeletal system. आपला जो हाडपिंजरचा जो ढाचा आहे ना, त्याला स्केलेटल सिस्टम म्हणतात. द स्केलेटन गिव्स शेप अँड सपोर्ट टू द बॉडी. आता हे जे हाडपिंजर आहे ना आपलं स्केलेटन, त्याच्याचमुळे आपल्या शरीराला एक आकार भेटलेला आहे. द आउटर कवरिंग ऑफ द बॉडी इज कॉल्ड द स्किन. आपल्या शरीराचा सर्वात वरचा जो थर आहे, आवरण आहे, त्याला त्वचा म्हणतात. The skeletal system and the skin perform the important function of protecting the body and the internal body parts. आता हे जे स्किन आहे, द स्केलेटल सिस्टम, आता हे जे स्केलेटल सिस्टम म्हणजे जी हाडं आहेत ते, अँड द स्किन आणि त्वचा परफॉर्म द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द प्रोटेक्टिंग. आता हाडं जी असतात ती आतमधली जी लवचिक नाजूक भाग असतात आपले इंद्रिय, त्यांना ते संरक्षण देतात आणि त्वचा आपल्या शरीराच्या आतील भागांना संरक्षण देते. तर दोघांचेही कार्य जी आहेत ती खूप महत्त्वाची आहे. ते काय करतात? प्रोटेक्ट करतात. वी मस्ट टेक केअर ऑफ अवर स्केलेटल सिस्टम अँड स्किन. त्यामुळे आपल्याला नेहमी काळजी घेतली पाहिजे आपल्या हाडांची आणि आपल्या त्वचेची. The skull, the rib cage, the backbone and the bones of the arms and legs are the main parts of the human skeletal system. अधोरेखित करा. The skull म्हणजे खोपडी, the rib cage म्हणजे छातीचा पिंजरा, the backbone म्हणजे आपला पाठीचा कणा, मणका, and the bones आपली हाडं शरीरातील, arms हात and legs आपल्या शरीरातील स्केलेटल सिस्टमची, हाडपिंजरची खूप महत्त्वाचे भाग आहेत. एपिडर्मिस अँड डर्मिस आर द टू मेन लेयर्स ऑफ द ह्युमन स्किन. ते आत्ताच मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. सगळ्यात वरचा थर जो आहे तो एपिडर्मिस आहे आणि त्याच्या खाली जो थर असतो त्वचेच्या खालचा तो डर्मिस. ओके, आय होप तुम्हाला समजलेला आहे आता हा धडा पूर्णपणे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सरसाइज सोडवून देणार आहे. तर तुम्हाला एक्सरसाइजचं एक्सप्लेनेशन पाहिजे की डायरेक्ट मी अपलोड करून टाकू, तर ते तुम्ही मला लगेच कमेंटमध्ये द्या. आणि आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा, फॉरवर्ड करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, जेणेकरून त्या लोकांना माझ्या या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.